योगेश कदम आले. योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आले? दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. पोलीस यंत्रणा काय करते? PMLची यंत्रणा काय करते? बरं, आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय, आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं. राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे आहेत ते वाजवलेले आहेत. पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय, अटक केली आहे. म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय. आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा. पोलीस दडपतायत का? हे प्रकरण पोलीस दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत? मला वाटतंय की गाडेसारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही. कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय? तुम्हाला लाखो पगार आहेत पोलिसांना? पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का? म्हणजे पोलीस निष्क्रिय आहे. तृप्तीताई, काय राजकीय संबंध आहेत काय माहिती आहे? मला वाटतंय की राजकीय संबंध याच्यात कुणाचे आहेत का मला माहित नाही, पण राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत. वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुखांचं, त्या प्रकरणापासून ते आतापर्यंत सगळे आवाज उठवतात, कुणी ऍक्शन घेत नाही. आरोपीला अटक होत नाही, आरोपी स्वतः सरेंडर होतात. गाडे सरेंडर होण्याची वाट बघताय का तुम्ही? आज आमच्या महिला रात्रभर पुणे शहरात झोपल्या नाहीयेत. आज इथं सगळ्या महिला आहेत, त्यांच्या घरामध्ये मुलं मुली आहेत, सगळ्या घाबरून आल्या आहेत की आमच्या घरात उद्या मुलीवर कुठली वेळ नको यायला म्हणून. एसटी मध्ये सुरक्षिततेनं प्रवास महिला करत असतात, कारण 50% तिकीट मोफत आहे म्हणून. परंतु तिथेही महिला सुरक्षित नाहीत आणि आम्ही आवाज उठवल्यावर तुम्ही जबरदस्ती, तुम्ही सगळ्या महिला कॉन्स्टेबल आहे ना, उद्या आपल्या घरातल्या मुलीवर अतिप्रसंग होण्याचा वाट बघताय का? तुम्ही आम्हाला अडवल्यावर उद्या तुमच्यावर पण ही वेळ येऊ शकते, आमच्यावर पण येऊ शकते. दररोज घटना घडतायत, आम्ही काय दररोज रस्त्यावर उतरत नाही. पोलीस अपयशी आहेत का? 50 तास चालले आहेत, आरोपी मिळत नाही, पोलिसांचा अपयश आहे का? घेतला असेल कदाचित, किंवा मंत्र्यांची सुरक्षा त्यांना फार महत्वाची असेल. आता मंत्री जे योगेश कदम आहेत त्यांना जनतेने निवडून दिलंय. लोकशाहीमध्ये जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे गाडी थांबवून जर आम्ही त्यांना जाब विचारलं तर आम्हाला विचारू द्यायचा. आम्हाला जबरदस्ती DCP, ऍडिशनल CP हे जे कॉन्स्टेबल आहेत हे जबरदस्ती ओढून आणतात. असंच ओढून त्या आरोपीला आणा ना. आरोपीला अटक करता येत नसेल ना तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय तो निकाल करू. पोलिसांचा अपयश आहे का? 50 तास उलटलेले आहे. आगे का मागणी क्या होगा? पूर्णपणे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांना जिथं 1 लाखाचं बक्षीस जाहीर करावं लागतंय तिथंच कळतंय की पोलीस निष्क्रिय आहे. और मुझे लगता है की फिर वो कानून भी जो है वो हाथ में लेना पड़ेगा. स्वारगेट मध्ये CCTV आहेत, बाहेर रस्त्यावरती CCTV आहेत, मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातो आणि पोलिसांना CCTVच्या माध्यमातून सुद्धा आरोपी भेटत नाही. मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातो का पळवून लावला जातो? वाल्मिक कराड तर तृप्ती देसाई या आक्रमक झालेल्या आहेत. पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे. अद्याप आरोपीला पकडण्यात आलं नाही आणि यावरूनच तृप्ती देसाई या आक्रमक झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी योगेश कदम गृहराज्यमंत्री हे दाखल झालेले होते आणि त्यांच्या समोरच आपको कस्टडी में लिया गया, क्या कहेंगे? गृहमंत्री योगेश कदम इथं आलेले कुठल्या तोंडाने आले, काय सांगायला आले तिथं? ताई, आपको कस्टडी में लिए गए, क्या कहेंगे? डेमोक्रेसी में आंदोलन करने का अधिकार है. हम आवाज उठा रहे थे, हम योगेश कदम से मिलना चाहते थे क्योंकि वो होम मिनिस्टर है और वही पूछना चाहिए था कि ये क्यों बार बार जो है वो घटनाएं बढ़ रही है, आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है. और हम जब उनकी गाड़ी के यहाँ पे सामने आए, रोकने की हमने उनकी गाड़ी की कोशिश की तो तुरंत हमें जो है वो पुलिस ने अरेस्ट किया. पुणे पुलिस का फेलियर है ऐसा लगता है क्या? पुणे पुलिस का ही पूरा फेलियर है. पुणे पुलिस कुछ काम की ही नहीं है. यहाँ पे कोयता गैंग है, हर रोज कुछ ना कुछ हो रहा है, चोरियां हो रही है, यहाँ पे गाड़ियां जल रही है, कोई भी यहाँ पे सुरक्षित नहीं है. पुणे पुलिस पूरी तरह जो है वो नाकाम रही है. पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही म्हणताय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी आहे. मग बारामतीचं बस स्थानक कुठं आणि आमच्या पुणे शहरात जे आहे
ते स्वारगेटचं बस चालक होतं. आडगाडीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत, तिथं कसलं घाणेरडं साहित्य आहे, इथं कोणत्या कंडोमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, महिलांच्या साड्या सापडल्या आहेत, मटक्याच्या आठवणी इथं चालले. मला वाटतं आतापर्यंत आम्ही सांगत होतो, मांडत होतो, अशी वेळ तुम्ही आणली की आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं. मग तुमच्या एकाची गाडी आम्हाला ठेवायला ठेवणार नाही, आम्ही तुम्हाला फिरी देणार नाही कुठं. अशाच घटना महिलांच्या बाबतीत चालू राहिल्या तर पुलिस ने आरोपी को अरेस्ट करना चाहिए, लेकिन उन्होंने हमें अरेस्ट किया है. आपने मंत्री को आरोपी के बारे में तुम्हाला एवढा कशाला बोलून जातंय? काय झालंय मॅडम? अरे निकलने दो मुझे, निकलने तो दो. अरे कैसे निकलूं? अरे कहाँ जागा है? निकलने तो दो यार. एवढं जवळ निकलने तो दो. पुलिस एवढं जवळ नका जाऊ. थोडे बात करा. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे घटनास्थळी आलेले होते आणि त्याच दरम्यान तृप्ती देसाई यांनी घोषणाबाजी केली आणि या घोषणाबाजीनंतर त्यांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या दरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्र देखील आहेत. अरुण, तृप्ती देसाई यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, पुणे पोलिसांना घेऊन गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर योगेश कदम या ठिकाणी आलेले होते, त्यांनी पोलिसांसोबत संवाद साधलेला आहे, या संपूर्ण प्रकरणाची माहिती देखील घेतली आहे. तर आपण पुन्हा एकदा अरुण मेहत्र यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण त्याआधी आपण बघत आहोत ही दोन दृश्य. एका बाजूला तृप्ती देसाई ज्यावेळेस आक्रमक झालेल्या होत्या त्याच वेळेस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि दुसऱ्या बाजूला गृहराज्यमंत्री योगेश कदम या घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून माहिती घेतलेली आहे. या संपूर्ण घटनेचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आलाय. लवकरात लवकर या आरोपीला अटक करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी जे बक्षीस आरोपीवर जाहीर केलेलं आहे त्यावरून देखील तृप्ती देसाई या आक्रमक झालेल्या आहेत. पोलीस निष्क्रिय असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आलेला आहे. जर पुणे पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी आरोपीला आमच्या हातात द्यावं अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं ठाकलेलं आहे आणि काल ही घटना घडल्यानंतर आरोपी लगेचच फरार झालेला होता आणि या आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 13 पथकं तैनात आहेत. तर स्वारगेट डेपोवर तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं आणि ज्यावेळेस गृहराज्यमंत्री योगेश कदम या ठिकाणी आले त्यांच्या ताफ्यासमोर येऊन तृप्ती देसाई यांनी घोषणाबाजी केली. आपल्याला एकदा तरी गृहराज्यमंत्री यांना त्यांची भेट घेऊ द्या आणि आपल्या मागण्या मांडू द्या अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि त्याच वेळेस पुणे पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन नेण्यात आलेलं आहे. तर त्याच वेळी तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. अरुण, तृप्ती देसाई यांना पोलिसांनी नेलेलं आहे, दुसऱ्या बाजूला योगेश कदम यांनी देखील या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय. हा, इथे स्वारगेट परिसरामध्ये, स्वारगेट स्टेशन परिसरामध्ये सकाळपासूनच थोडीशी सुरक्षा वाढवण्यात आलेली होती आणि त्याच परिस्थितीमध्ये इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याला कारण ठरल्या तृप्ती देसाई या ठिकाणी आधीच आलेल्या होत्या आणि ज्यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट एसटी स्थानकामध्ये येत होते, त्यांचा ताफा इथे दाखल होत होता, त्यावेळी तृप्ती देसाई त्यांच्या गाड्यांच्या दिशेने धावून गेले. त्यांनी त्यांच्या गाड्यांवरती थापा मारल्या आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये पोलीस धावून गेले. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना बाजूला सारलं. मात्र तृप्ती देसाई ह्या अधिक आक्रमक झाल्या होत्या. त्या आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्त्या या गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत होत्या आणि काहीशी झटापट यावेळी झाली. पोलिसांना अखेर थोडासा बळाचा वापर करून तृप्ती देसाई यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये चढवावं लागलं आणि आता काही वेळापूर्वी
तृप्ती देसाई यांना इथून नेण्यात आलेलं आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढची प्रक्रिया ही पोलिसांकडून केली जाईल. या घटनेमध्ये आरोपी सापडत नाही याबद्दलचा निषेध तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलाय. त्याशिवाय पुण्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याच्या प्रश्नाकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. आता या प्रश्नांचं उत्तर गृह राज्यमंत्री आणि पुणे पोलीस कशा पद्धतीने देतात हे थोड्याच वेळात कळेल, कारण तिकडे गृह राज्यमंत्री आता पोलीस आयुक्त कार्यालयात गेलेले आहेत. तिथे एक बैठक होणार आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील बोलणार आहेत. योगेश कदम ज्यावेळेस घटनास्थळी आलेले होते त्यावेळेस देखील त्यांनी पोलिसांशी संवाद साधलेला होता. त्या ठिकाणी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत का? योगेश कदम या ठिकाणी आले, त्यांनी घटना नेमकी कुठे घडली, त्यावेळीची परिस्थिती काय होती याबाबत काहीशी चौकशी केली. पोलिसांकडून माहिती घेतली. ज्या बसमध्ये ही घटना घडली होती ती बस काल रात्रीपर्यंत इथेच होती, मात्र रात्री ती आता इथून हलवण्यात आलेली आहे आणि अर्थातच तपासामध्ये ती महत्वाची ठरणार आहे. याशिवाय इथे आगार मध्ये एसटीच्या नियंत्रक आणि निरीक्षक जे असतात त्यांच्याकडे देखील ते गेले होते. त्यांच्याकडनं देखील त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि अशा पद्धतीच्या घटना का घडतात, ही घटना घडली त्यावेळीची परिस्थिती काय होती आणि आगामी काळामध्ये या घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल या सगळ्याचा आढावा किंवा विचारविनिमय आज केला जाणार आहे. आणि त्यासाठी योगेश कदम इथे आलेले आहेत. आणि जसं आता आपण म्हणालात की पुण्याचे पोलीस आयुक्त तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देताना पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. पुणे पोलिसांनी या आरोपीवर 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय आणि याचवरून तृप्ती देसाईंचं असं म्हणणं आहे की पुणे पोलीस हे निष्क्रिय आहे. निश्चितपणे सामान्य नागरिक असू द्यात किंवा वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष त्यांच्या देखील अशाच प्रतिक्रिया येत आहेत. पुण्यामध्ये जी काही गुन्हेगारी अलीकडच्या काळामध्ये वाढताना दिसते, मग गुंडांचा हैदूत असू द्यात, दहशत पसरवण्याचा प्रयत्न असू द्यात, कोयता गँग असू द्यात, गाड्या फोडण्याचे प्रकार असू द्यात किंवा अपहरण आणि खुनाचे घटना असू द्यात, अशा घटना आणि त्याचबरोबरीने महिलांवरील अत्याचार म्हणजे अनेक घटना अशा आहेत की त्या प्रकरणांमध्ये आरोपी सापडत देखील नाहीये. म्हणजे कोपदेव घाट घटनेतला एक आरोपी अजूनही पसार आहे. म्हणजे इतके महिने होऊ नये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निश्चितपणे नागरिकांचा संताप हा व्यक्त होतोय. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर निषेधाचे आंदोलन होतं आणि त्याचबरोबरीनं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. अरुण, योगेश कदम आज आणखी काही बैठका घेणार आहेत का? केवळ हीच घटना नव्हे तर पुण्यामध्ये जी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे त्या संदर्भात देखील आज ते काही बैठका घेतील का? निश्चितपणे पुण्यातल्या एकूणच गुन्हेगारी संदर्भातला आढावा योगेश कदम घेणार आहेत. गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या घटना निश्चितपणे त्यात देखील आढावा घेतला जाईल. काही दिवसांपूर्वीच म्हणजे पोलीस आयुक्तांचा वार्तालाप पुण्यात पत्रकार संघामध्ये झाला होता. त्यावेळी पुण्यातला क्राईम रेट कमी झाल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये खून असू देत, खुनाचा प्रयत्न असू देत किंवा इतर गुन्ह्यामध्ये कट झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. असं असलं तरी गंभीर गुन्हे हे वाढतच आहेत आणि प्रकर्षाने ते समोर येत आहेत, उघडकीस येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत निश्चितपणे चिंता व्यक्त केली जाते. अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या परिस्थितीविषयी प्रश्न उपस्थित केले होते आणि जर पुण्याचे पोलीस प्रमुख याला जबाबदार असतील तर निश्चितपणे इथे दुसरा माणूस आणला जाईल असं देखील ते म्हटले होते. आणि त्या पाठोपाठ नक्कीच अरुण, तर आता गृहराज्यमंत्री देखील पुण्यामध्ये आलेले आहेत, ते आढावा घेत आहेत. त्यामुळे ते काय सूचना देतात याकडे लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. थांबा.